नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे फार्मर NPI यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की कलिंगडाचा जो वेल आहे तर तो कसा वाढवायचा किंवा तो वाढत नसल्याचं मुख्य कारण काय। तर मित्रांनो, हिवाळा असल्यामुळे जे कलिंगडाचं झाड आहे त्याची ही वाढ व्यवस्थितरित्या होत नाही व ते हिवाळ्यामध्ये त्याची जी वाढ आहे ती कमी प्रमाणात किंवा मंद गतीने होत असते। तर अशा वेळेस मित्रांनो, ते झाड वाढवायचं कसं किंवा कोणतं औषध सोडायचं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, धन्यवाद। तर चला चालू करूया आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वप्रथम हे बघा, हिवाळ्यामध्ये जे कलिंगडाचं झाड असतं ते मित्रांनो गारव्याच्या जो गारवा असतो त्या गारव्यामुळे त्या झाडाची वाढ ही मित्रांनो एकदम अशी मंद गतीने होत असते। तर हे बघू शकता मित्रांनो, हिवाळा असल्यामुळे ह्या कलिंगडाचं जे झाड आहे या झाडाची वाढ ही व्यवस्थितरित्या झालेली नाही। मित्रांनो, हिवाळा असल्यामुळे जे कलिंगडाचं जे हे झाड आहे तो मित्रांनो याचा कसं असतं, याची जी वाढ होण्याची गती असते ती एकदम मंदावते। कारण मित्रांनो, गारव्यानं जो त्याचा हा शेंडा आहे तर मित्रांनो हा शेंडा हा सुकडल्या जाते आणि मित्रांनो गार वातावरण असल्यामुळे आणि विशेषतः धुळीमुळे हा शेंडा जो असतो याची जी वाढ आहे ती एकदम मंद गतीने होत असते। त्यामुळे मित्रांनो, हे बघा, ह्या झाडाला पूर्णतः 1 महिना झालेला आहे मित्रांनो। तरी ह्या ज्या प्लॉट आहे हे पूर्ण प्लॉट दाखवतो, याची जी हे आहे मित्रांनो वाढ ही एकदम कशी अशी मंद गतीने चालत आहे। तर ही वाढ किंवा हे वेल आहे जे झाड याला वाढवायचं कसं। तर चला मित्रांनो, आता दाखवतो तुम्हाला की कलिंगडाचा जो वेल आहे ते वेल वाढीसाठी कोणतं औषध सोडायला पाहिजे। तर मित्रांनो, सर्वप्रथम जे सोडायला पाहिजे मित्रांनो, हे तिन्हीचं मिक्सचर हे एक आहे, याचं नाव आहे मित्रांनो प्लांट बूस्ट। प्लांट बूस्ट हे मित्रांनो वेल वाढीसाठी अत्यंत एकदम चांगलं आणि चांगल्या क्वालिटीचे हे औषध आहे मित्रांनो। मी पण माझ्या शेतात हेच सोडलेलं आहे। तर याचा फरक हे मित्रांनो 3 दिवसानंतर दिसतो। हे प्लांट बूस्ट एक आणि नंतर मित्रांनो थायोन्यूट्री। मित्रांनो, हे थायोन्यूट्री एक औषध आहे मित्रांनो, हे बघू शकता, हे असं त्याचं पॅकेट आहे। तर हे एक मित्रांनो, हे एक सोडायचं आणि त्याच्यामध्ये नंतर एक मित्रांनो हे बघू शकता, हे कॅल्शियम। मित्रांनो, हे याचं प्रमाण हे 6 किलो कॅल्शियम आहे मित्रांनो हे। तर हे 6 किलो कॅल्शियम हे आता हे मित्रांनो हे मी सांगितलं तर हे औषध सोडायचं असतं जेणे आपल्या टरबूजाचा वेल आहे तो एकदम चांगल्या प्रकारे वाढत असतो आणि त्याची वाढ ही लवकरात लवकर होत असते। तर मित्रांनो, याचं प्रमाण एकरी किती प्रमाण, तर मित्रांनो माझ्याकडं माझा जो कलिंगडाचा प्लॉट आहे एकरी किती प्रमाण, तर मित्रांनो हे बघा, माझा जो कलिंगडाचा प्लॉट आहे तो 4 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो। तर मी माझ्या शेतामध्ये हे जे प्लांट बूस्ट आहेत हे 6 लिटर आणि थंडर आणि थायोन्यूट्रीचे हे मित्रांनो हे 5 पॅकेट आणलेले आहेत आणि 12 किलो कॅल्शियम। तर मित्रांनो हे बघा, तर माझा जो 4 एकरचा प्लॉट आहे त्याला मी 2.5 एकरमध्ये हे 3 प्लांट बूस्ट आणि हे थायोन्यूट्रीचे हे जे पॅकेट आहेत तर मित्रांनो हे 2.5 पॅकेट 2 एकरला आणि 2.5 पॅकेट 2 एकरला, म्हणजे इज इक्वल टू तर टोटल मित्रांनो 5 पॅकेट। तर 5 पॅकेट हे मित्रांनो 4 एकरला सोडायचे आणि त्यामध्ये एका पॅकेटमध्ये मित्रांनो 6 किलो जो हा कॅल्शियम आहे तो कॅल्शियम टाकायचा, जेणेकरून कॅल्शियममुळे मित्रांनो ते प्लांट जो असतो तो एकदम चांगल्या प्रकारे ग्रो होत असतो किंवा त्याची जी लांबी आहे ते लवकरात लवकर वाढण्यास मदत होत असते। आणि मित्रांनो, ह्या सर्व औषधामुळे जे कलिंगडाचं झाड आहे ते एकदम चांगल्या प्रकारे त्याची वाढ ही होत असते मित्रांनो। त्यावर म्हणजे लवकरात लवकर त्यामध्ये गरमी असल्यामुळे त्या झाडाला जे पाहिजे आवश्यक असते त्याचं अन्न बनवण्याकरता उष्णता किंवा त्याचे जे न्यूट्रियन्स असते त्यामध्ये वेगवेगळे पेस्टिसाइड किंवा त्याचे जे पोषक तत्वे असते ते ह्या प्लांटमार्फत भेटल्या जाते आणि ते झाड लवकरात लवकर ग्रो होत असतं। तर मित्रांनो, हे सर्व सोडायचं कसं, तर मित्रांनो या सर्व सोडण्याकरता मित्रांनो 150 लिटरची एक साधारण आपला ड्रम घ्यायचा, त्या ड्रममध्ये हे सर्व मिक्स करायचं आणि 150 लिटर पाण्यामध्ये हे सर्व औषध टाकून घ्यायचं मित्रांनो। ते टाकल्याच्या नंतर
त्याला एकदम टाकीमध्ये त्याचं द्रावण करून घ्यायचं मित्रांनो. आणि हे सोडायचं कसं, तर मित्रांनो हे सोडायचं ड्रिपच्या माध्यमातून हे सोडायचं असतंय पाणी. आधी कलिंगडाच्या प्लॉटला पाणी वगैरे द्यायचे, 5 मिनटं पाणी झाल्याच्या नंतर मित्रांनो हे ड्रिपच्या माध्यमातून हे जे औषध आहेत हे कलिंगडाला सोडायचं. व्हिडिओ जर आवडल्यास मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.